महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। कर्जत येथील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विविध प्रकारे विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आले। नागरिक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। देशातील वैज्ञानिक विचारांच्या नागरिकांना संधी देणे, लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञान लोकप्रिय करण्यासाठीच राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून आज कर्जत येथील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आले होते। दरम्यान हे प्रदर्शन पाहण्यासाठी येथील नागरिकांची व पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती पाहायला मिळाली। वेगवेगळ्या घटकातील समाज जीवनाशी संबंधित विद्यार्थ्यांनी आपले प्रोजेक्ट तयार यावेळी केले होते। विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा याच हेतूने आज कर्जत नगर परिषद हद्दीतील आमराई येथील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विज्ञान दिनाचे औचित्य साधून शाळेतील विद्यार्थ्यांनी एकत्र येत विविध विज्ञान प्रदर्शनाचे प्रोजेक्ट्स तयार केले होते। या प्रदर्शनाचे उद्घाटन संस्थेचे सचिव प्रवीण गांगल तसेच सदस्य मदन परमार यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। यावेळी सतीश पिंपरे, राजेश भूतकर, मुख्याध्यापिका अश्विनी साळोखे, शिक्षक हेमा जोशी, अनुपमा चौधरी, नीता वडकर, रवींद्र राऊत, सोनाली हजारे, अलेन बिश्त, नगमा नजे हे उपस्थित होते। दरम्यान विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी मुख्यतः एन्व्हायरमेंट, टेक्नॉलॉजी, निसर्ग अशा विविध विषयांवर हे प्रोजेक्ट तयार केले होते। एकूणच स्वयंचलित प्रकल्प, सौर ऊर्जेवर चालणारे प्रकल्प, विद्युत ऊर्जेवर चालणारे आणि गणितीय संकल्पना स्पष्ट करणारा प्रकल्प, शहरातील प्रदूषण टाळण्यासाठी काय उपाययोजना करता येते यावर देखील विद्यार्थ्यांनी या विज्ञान प्रदर्शनाच्या प्रकल्पातून आपली संकल्पना मांडली होती। एकूण 65 प्रोजेक्ट्स या विज्ञान प्रदर्शनात नागरिकांना पाहायला मिळाले। तर आपल्या पाल्याने घेतलेला सहभाग पाहण्यासाठी पालकांनी देखील येथे उपस्थिती दाखवली होती। महाराष्ट्र माझासाठी गणेश पवार, कर्जत। आपण पाहतोय आणि ह्या सगळ्या मागे आमच्या नर्सरी लोअर केजीच्या शिक्षकांपासून ते आमच्या प्रिन्सिपलपर्यंत सगळ्यांचं याच्यामध्ये खूप कष्ट आहे आणि प्रत्येकाच्या कल्पनेने इथे प्रोजेक्ट आलेले आहे। विशेषतः मी आमच्या सायन्स टीचरचं कौतुक करीन की दरवर्षी प्रोजेक्ट आपल्याकडे होतात, पण गेले 4 वर्ष जे कोविडमुळे आपल्याला निर्बंध आले त्याच्यामुळे सगळे कार्यक्रम आपले थांबले होते, पण असे विविध कार्यक्रम उपक्रम आमच्या शाळेत होत असतात आणि त्याचा जास्तीत जास्त कार्यक्रमाचा लाभ या पालकांनी आणि इथल्या नागरिकांनी घ्यावा एवढी माझी परत एकदा आव्हान असेल। धन्यवाद। किती जणांनी यात भाग घेतलेला, किती प्रोजेक्ट आहेत? साधारण इथे 60 ते 70 प्रोजेक्ट्स आहेत आणि प्रत्येक प्रोजेक्टला आपण 1-2 मेन मुख्य आपण म्हणतो तसं त्याचे मानतात आणि त्यांच्यावर इतर 2-3 सहकारी असं साधारण प्रत्येक प्रोजेक्टच्या मागे 5-5, 6-6 जणांची टीम आपली इथे कार्यरत आहे आणि 80 एक शिक्षक त्यांच्यावर आहेत। किती वर्षापासून हे तुम्ही सायन्स डे सेलिब्रेट करता? गेली 12-15 वर्ष आपण हे करतोय, पण प्रत्यक्ष शासनाच्या सूचना येण्यापूर्वीपासूनच आपले हे प्रोजेक्ट इथे सुरू आहेत। जसं मराठी भाषा दिन असू दे, सायन्स एक्झिबिशन असू दे, आता पुढच्या वर्षी कदाचित आपण इथे चित्रकलेचं पण एक मोठं प्रदर्शन घेऊ। आमच्या 8 टीचर आहेत चांगल्या, त्यांच्या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांनी काढलेली चित्र पुढच्या वेळेला आपल्या इथे चित्र प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतं। या प्रोजेक्टच्या माध्यमातून नंतर तुम्ही तालुकास्तरीय किंवा जिल्हास्तरीय लेवलला या विद्यार्थ्यांना पाठवता का पुढे? एक विशेष माहिती द्यायची राहिली की ऑलरेडी जे तालुका प्रदर्शन झालं तिथे आपल्या शाळेच्या 3 विद्यार्थ्यांना तिथे पुरस्कारही मिळाले आणि जिल्हा स्तरावर पण एक प्रोजेक्ट त्याच्यातलं गेलेलं आहे, 2 प्रोजेक्ट गेले। तालुका स्तरावर जे विज्ञान प्रदर्शन होतं त्याच्यामध्ये 6वी ते 8वीचा जो प्राथमिक गट असतो त्यातसुद्धा आपल्या शाळेला 2य क्रमांक मिळालेला आहे आणि एक 9वी ते 12वी पर्यंतचा जो माध्यमिक गट असतो त्यातसुद्धा आपल्या मुलांना 3रा क्रमांक मिळालेला आहे। या दोघी गटाचे विद्यार्थी आपण जिल्हा स्तरावर सुद्धा पाठवलेले आहेत। आता जिल्हा स्तरावर त्यांचं मूल्यमापन चालू आहे। आता तुम्ही वर्षभर जे कार्यक्रम राबवता, विविध कार्यक्रम राबवता, ते कार्यक्रम राबवताना पालकांचं सहकार्य तुम्हाला मिळतं? संपूर्ण सहकार्य असतं। आता बघितलं असं तर 15 दिवसाला आपण स्पोर्ट्स घेतले, खरं म्हणजे ते पालकांच्या दृष्टीने, शिक्षकांच्या दृष्टीने, विद्यार्थ्यांना थोडंसं हेक्टिक शेड्यूल होतं, पण 15 दिवस उत्स्फूर्तपणे पालकांनी विद्यार्थ्यांना पाठवलं, विद्यार्थी येत होते, स्पर्धेत भाग घेत होते, चांगला कार्यक्रम झाला। आपण बघितलं असेल की त्याचा बक्षीस समारंभाचा कार्यक्रम खूप चांगला झाला आणि पालकांचा खूप विशेष सहभाग असतो आणि सक्रिय सहकार्य असतो आम्हाला।
मोठे वेणगाव येथील आयुष फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद. निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे. राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, एसी रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध. पत्ता मोठे वेणगाव, कर्जत, रायगड. बुकिंगसाठी संपर्क भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78. तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आताच बुक करा आयुष्य फार्म. महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी.